पोरगी तेजस्विनी रेखाबेनचे हॉस्टेलवर तठ आमची संस्थामा बनत होते। तेव्हा रातचे 10:30 वाजता फोन आला हॉस्टेलवरून, काय श्याम भाई तुम्हाला या लागल। आमची तेजस्विनी बारीक चौथामा होती, तठून सतत बिमार राहायची, तिला ते खेचची बिमारी होती। पण जेव्हा आम्ही प्रभू येशूला स्वीकारला, देवला स्वीकारला, तठून मग तेजस्विनीची तब्येत बेस होती। वचे ते दिवस अजून असा होऊन आला, मग हॉस्टेलवरून फोन आला, बेन्सी पण चापाटून गेले। पोरगीला पहिला असा होते पाहून त्यांना भेव लागला, मग आहे तर तेही तठ नेला कपराडा हॉस्पिटलमा। तर डॉक्टर आहे तठ नाही राखला, काही ट्रीटमेंट पाहत, पण बारीकले पोरांचा डॉक्टर नाही असा करून त्याही धरमपूर दवडला। धरमपूर गेले तर तठ पण नाही मोठे डॉक्टरशी राखला, काय जे वलसाडच न्याय लागल। मग बेन्सी अजून फोन केला, तेव्हाच आमचेच मंडळीमा खुकुनियामा आठ एक भाऊ नवे विश्वासी आहेत, त्याच्या घरी मीटिंग होती। तठ आमची सगळे मंडळ जेली ते भजनाला आमंत्रण होता, तठ स्तुती मीटिंगच काही होती। तठ मग बाबासांना फोन केला मी, अशी अशी मन परिस्थिती झाली बाबा भीत। मग बाबाशी तठ सगळे मंडळींनी प्रार्थना चालू केली तेजस्विनीसाठी, आणि आम्ही तर मग चापाटूनच गेलो। आम्ही थोडे रस्ते तठून निघलो, 10:30 वाजता घरी 1 वाजता पोहोचलो। सकाळ आम्ही उठून वलसाड गेलो। पोरगीची परिस्थिती पाहिली तर ICU मा ठेवेल होता। मग आम्ही चापाटलो, तठ तर पेशंटच्या संगा एकच जण राखज। मग सुशीलालाही गुजराती नाही येत होती, काही त्याला समजे नाही, त्याला बार राखज, मी तठ रहन, जरा काही मी असा बारी येतात तेव्हा त्याला राखज, असा करून आम्ही पोरगी 2 दिवस ICU मा सतत त्याला बाटल्याचं हडवजत, काही त्याला होस नाही असे पद्धतीचा होऊन जाईल। मग आम्ही तर पक्कीच बिहून गेलो। आता पहिला तरी मन खेच येत होते, फिट आपले सांगते, तर तेव्हाच 15-20 मिनिट नाकाशी कांदा काही धरून तर अजून किलर होऊन जात होता। पण आता हे 2-3 दिवस झालं ना आम्ही चापाटलो। मग आम्हाला बाबाशी बेस धीर देत होते, काय तुम्ही घाबरा नको, बेस होईल लवकर, तेजस्विनी बरी होईल असा। आम्ही तर पक्काच चापाटून जाईल, पण मग बाबाशी सांगला तसा अजून सगळीकडे मंडळींनाही प्रार्थना, सेवक लोकांना ज्यांना त्यांना करून आम्ही सांगजा। बुधवाराचे दिवसही विनंती ठेवले प्रार्थनामा, तेव्हाच मग देवाने प्रार्थना ऐकली, तसे तेजस्विनीला होस आला आमचे। असे पद्धतीने आम्ही घाबरून जाईल काय, एक दिवस तर तेजू काही भरळायचा असा, मलाच सांग आवर ना लवकर आवर, तो पाय भास नाही आला भास। मी चापाटलं, मी सांग बाय कोणाचा भास, तुझा सांग भास आला नाही आहे। मग तर मी अजून तसे तू म्हण कोठं बायो आहेस, तर हॉस्टेलवर होतं बाय म्हण, हॉस्टेलवर नाही आपले हॉस्पिटलमा हो, असा करून मी सांगन। मग हा माझा मोठा पोर आहे सुदाम, खेरगाम म्हणत होता, घडीच भर मला सुदाम भाऊ मिळायला आहे, आणि असा काही चावळत होता। माझे मनात अलग संखा जा काय याचे मगज सुधी काही बिमारी पोहोचले, काही मन सांगतन, असे पद्धतीने आम्ही घाबरून जाईल। तेव्हाच बाबासांना अजून फोन करजे, बाबाशी प्रार्थना सतत इकडे चालून आखी। मग बुधवाराचे दिवस किलर जसा